राम राम मंडळी. तर गोष्ट अशी आहे का सोनम नावाची पोट्टी आपल्या नवऱ्याला घेऊन जाते हनीमूनले आणि तिथं त्या नवऱ्याची हत्या करून टाकते. तुम्ही जर बातम्या घेऊन पाहत असाल तर कालपासून सगळीकडे हीच न्यूज आहे. तर आता तुम्हाला सोनमले जर काही शिव्या द्यायच्या असतील मनाभावातून तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये त्या शिव्या देऊ शकता. तसं म्हणजे तिथं सोनमली आणि त्याच्यासमोर तुम्हाला जी शिवी तिले देऊ वाटते ती शिवी तिथं देऊन टाका. तसं मी बी इथं एकदम खतरनाकवाली झणझणीत कानातून रक्त येईन अशी शिवी दिली असती, पण आपलं चॅनल फॅमिली पाहिजे, म्हणजे माही तर फॅमिली पाहिजेच पण आपले जे प्रेक्षक आहेत ते जी बी फॅमिली चॅनल आपलं पाहिजे, त्यामुळं अशी डायरेक्टली मला शिवी देता येत नाही. पण तुम्ही शिवी देऊ शकता कुठं? आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. तर आता ही गोष्ट ज्या आपल्या भावांले बहिणींले आपल्या प्रेक्षकांले माहीतच नाही तर त्याच्यासाठी ही गोष्ट थोडक्यामध्ये मी सांगतो. काहून तर मी ना MPSCचा अभ्यास केला आहे, मला सगळ्या गोष्टी माहीत राहते. तर मी तुम्हाला ती गोष्ट थोडक्यात सांगतो. तर झालं होतं का इंदोरमधली गोष्ट आहे का इंदोरमधल्या राजा रघुवंशीसोबत सोनम सिंग या पोट्टीचं लग्न झालं. ठीक आहे. लग्नानंतर मग ते गेले हनीमूनले मेघालयले आणि हनीमूनच्या 3 दिवसानंतर दोघेही झाले बेपत्ता. म्हणजे त्याचे फोनही लागत नव्हते, काहीच नाही. मिसिंग कंप्लेंट झाली. त्यानंतर सगळं पोलीस तिथं चौकशीले पोलिसांनी स्टार्ट केलं आणि 2 जूनले त्या राजा रघुवंशीची लाश म्हणजे त्याचा मृतदेह तिथं पोलिसांना सापडला आणि 9 जूनले त्या सोनमनं पोलिसांसमोर सरेंडर केलं. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं का या सोनमनं तिच्या नवऱ्याला मारलं म्हणून, पण ते कसं मारलं, काहून मारलं, एकटीनेच मारलं का कोणी सोबत होतं, मग तिनं सरेंडर काहून केलं बा, ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या काय झाल्या ह्या काही लोकांना माहीत असतील, काही लोकांना माहीत नसतील. पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांना बी टेन्शन घ्यायची जरूरत नाही, कारण तुमच्या भावानं MPSC केली आहे. तर मी तुम्हाला त्या गोष्टी थोडक्यात सांगतो, म्हणजे जास्त लांबट फापट पसारा न मांडता एकदम थोडक्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला येतं सांगतो. म्हणजे जेवढा माझा अभ्यास आहे तेवढं मी तुम्हाला येतं सांगतो. का गोष्ट झाली कशी का 11 मेले राजा रघुवंशी आणि सोनम सिंगचं लग्न झालं. किती? 11 मेले इंदोरमध्ये. ठीक आहे. लग्न झाल्याच्या नंतर लग्नाच्या पहिलेपासून त्या सोनमचं एका पोट्ट्यावर तर प्रेम होतं ज्याचं नाव राज कुशवा. तो राज कुशवा ज्याचं तोंड माया म्हशीच्या बोच्यापेक्षा बी खराब दिसते, उंदीर तोंड्या तो राज कुशवा. तर त्या राज कुशवावर तिचं प्रेम होतं आणि तो राज कुशवा त्या सोनमच्या बापाच्या फॅक्टरीमध्ये कामाला होता, वर्कर. म्हणजे प्रेमाचा जांगडगुत्ता जो आहे, आपण म्हणतो की प्रेम म्हणजे प्रेमाला बदनाम करून राहिले आजकाल सगळे लोक. तर इथं बी ते बदनामीचं कारस्थान झालेलं आहे. पुरी माती त्यानं तिथं करून टाकलेली आहे. तर त्याच्यावर प्रेम होतं. तिले त्याच्यासोबत करत होतं लग्न. पण तिले वाटलं का बा आपण जर समजा पप्पाला म्हणलं का पप्पा मला याच्यासोबत लग्न करायचं आहे, तर पप्पा म्हणते ना हा तर वर्कर आहे, याच्यासोबत तू लग्न कसं लावून देऊ. तर मग तिनं एक प्लॅन केला. तर तिनं ह्यानं का प्लॅन केला, राज कुशवानं तिच्या बॉयफ्रेंडनं, का बा मी लग्न करते, नंतर आपण माझ्या नवऱ्याला मारून टाकू, नंतर मी होऊन जाते विधवा. नंतर मग मी माझ्या बापाला म्हणन का पप्पा मी आता विधवा झाले, आता माझ्यासोबत कोण लग्न करेन, मग तू ये समोर आणि तू म्हण का मी लग्न करतो आणि नंतर मग आपलं लग्न होऊन जाईल. असा त्याचा एकंदरीत प्लॅन होता. म्हणजे त्याची प्लॅनिंग अशी होती. तर मग लग्नापासूनच या राजाले म्हणजे नवऱ्याले मारायची प्लॅनिंग त्याची चालू झाली. का बा कसं मारायचं, कोटं मारायचं. ठीक आहे. नंतर मग आता मारायचं तर मग सुपारी किलर शोधले पाहिजे, कारण स्वतः मारणं म्हणजे थोडीशी रिस्क राहते. मग सुपारी किलर तिच्या त्या उंदीर तोंड्या बॉयफ्रेंडनं शोधले. इंदोरमध्येच त्याले 3 जण सापडले जे की त्याचे मित्रच होते म्हणते बा. आणि त्याला त्यानं 50,000 रुपये दिले आणि एक फोन दिला इंदोरमधून घेऊन. आणि ते म्हणे का बा तुम्ही 17 मेले त्याला त्यानं पाठवून दिलं मेघालयले. कारण याची सगळी जी प्लॅनिंग आहे ती होणार होती मेघालयले राजाच्या मर्डरची. काहून तर हा म्हणे का बा इंदोरपासून दूर पाहिजे म्हणे मृत्यूचं ठिकाण, म्हणजे कसं सहजासहजी ती बातमी येणार नाही इकडं आणि तपास जरी झाला तरी सापडणार नाही. इंदोरमध्ये म्हणे असं दऱ्या माड एकदम पहाड बिहाड असते म्हणे. तिला मारून बॉडी म्हणजे अशी दरीमध्ये टाकून दिली तर कोणाला सापडणार बी नाही म्हणे, पत्ताच नाही लागत. ठीक आहे. तर मग ते प्लॅनिंग ठरली मेघालयला जायचं. मग ह्यानं त्या सुपारी किलरले पहिलेच 17 तारखेला मेघालयला पाठवून दिलं. या सोनमनं 18 तारखेला मेघालयचं तिकीट बुक केलं. आता नॉर्मली काय राहते का नवरदेव म्हणजे पोट्टा जो राहते तो तिकीट बुक करते, प्लॅनिंग करते का बा हनीमूनले कुठं जायचं, कसं जायचं, काय द्यायचं. नॉर्मली असं होते रे बा सामान्य कुटुंबामध्ये. पण इथं त्याची बायको करून राहिली प्लॅनिंग का आपल्याला मेघालयला जायचं आहे म्हणे. आता याच्या घरच्याची इच्छा नव्हती नवरदेवाच्या, पण नवरदेव उतावळा असन तो म्हणून का बा आपली बायको 150 आणि आहे, तिला जास्त समजत असन तर म्हणे ठीक आहे जाऊ आपण. मग तोही हो म्हणला बैलासारखा आणि ते गेले. म्हणजे
18 तारखेला तिनं तिकीट बुक केलं आणि 20 तारखेला ते विमानानं डायरेक्ट गेले गुवाहाटीले. माहिती गुवाहाटी म्हणलं का ते मॅटर आलंच. काय डोंगर काय झाडी ते गुवाहाटी म्हणलं का मॅटर येतेच. ते 20 तारखेला गुवाहाटीला पोहोचले आणि 21 तारखेला ते पोहोचले मेघालयमध्ये. आता मेघालयमध्ये जशी गेली ते सोनम, तर ते सुपारी किलर 3 पहिले तिथं होते. ती प्रत्येक वेळी फोनवर आपलं लोकेशन त्याला पाठवत होती का मी कुठं चालली फिरायला, इकडं चालली तिकडं चालली. कारण मग आणि ते सुपारी किलर बी जिथं जिथं लोकेशन आहे त्याच्या मागं तिथं जात होते. काहून तर त्याला फक्त चान्स पाहायचा होता. जेव्हा चान्स भेटन तेव्हा त्या राजाला मारून टाकायचं होतं. मग 23 मेले त्याला चान्स भेटला एका ठिकाणी. चान्स भेटल्यावर मग त्यानं कुऱ्हाडीनं म्हणजे तिथं ते झाडं तोडण्यासाठी त्याचं एक हत्यार आहे म्हणे, पण आपल्याकडं आपण सोप्या भाषेमध्ये कुऱ्हाडी म्हणू. कुऱ्हाडीनं त्या सुपारी किलरनं पहिले त्याच्या डोक्यावर तर मारलं. पण जसं त्याला कन्फर्म झालं का हा राजा मेला आहे, मेल्याच्या नंतर मग त्याची बॉडी जी आहे ते त्यानं दरीमध्ये तिथं टाकून दिली आणि ते तीनही सुपारी किलर 23 मेले बाय रोड कुठं आले ते मेघालयमधून पुन्हा बॅक टू इंदोर आले. आणि ही पोट्टी बी सोनम ती बी गायब झाली त्यातून. बिलकुल ती गायब होऊन गेली बिहारमध्ये कुठं तरी त्यानं ठरवलं असेल का बा इतक्या दिवशी तिथं थांबायचं असं तसं म्हणून तिथं लपली तिथं बिहारमध्ये जाऊन. मग बिहारमध्ये जाऊन लपल्याच्या नंतर ते 9 जूनला बाहेर आली. तर काहून आली तर याची जेव्हा मिसिंग कंप्लेंट गेली असन तेव्हा तिथली पोलीस जी आहे ती लागली चौकशीले. मग त्या पोलिसांना 2 जूनले त्या राजाची डेड बॉडी सापडली. मग डेड बॉडी सापडल्याच्या नंतर पोस्टमॉर्टम झालं. त्याच्यात लक्षात आलं का या राजाचा मर्डर झाला. आता मर्डर झाला म्हणजे मिसिंग कंप्लेंट वेगळी राहते आणि मर्डर म्हणल्यावर आता भाऊ जांगडगुत्ता वाढलाय. मग त्याला आला डाऊट आणि मग त्याने बिलकुल छानबीन सुरू केली. बिलकुल आपण पोलिसांच्या नावानं खडे फोडतो का बा पोलीस काम करत नाही भ्रष्ट आहे, पण मेघालय पोलीसनं खतरनाकवालं काम केलं. तिथं बिलकुल CCTV चेक केले त्यानं. बिलकुल एकदम त्याला लक्षात आलं का हे राजा आणि सोनम जिथं जात होते तिथं हे 3 लोक बी त्याला 1-2 ठिकाणी दिसले. मग त्याला डाऊट आला की बा हे 3 लोक नेमके आहे काय. तर मग त्यानं तिथले फोन जे कॉल गेले आले ते चेक केलं. मग तिथला एक नंबर त्याला लक्षात आला का बा हा नंबर इंदोरवरून ते सिम कार्ड घेतलाय. मग इंदोरवरून कसं काय मेघालयमध्ये हे बी इंदोरचे म्हणजे काहीतरी जांगडगुत्ता असला पाहिजे असं पोलिसांना वाटलं. आणि मग ते नंबरच्या डिटेल घेऊन काढल्याच्या नंतर मग त्या 3 सुपारी किलरपैकी एक सुपारी किलर त्याला तिथं सापडला इंदोरमध्ये. आणि एकाले घेऊन मग त्याने दिले असेल रट्टे. मग त्यानं उघडून दिलं सगळं का कसं आहे काय. मग ही गोष्ट जेव्हा त्या उंदीर तोंड्या तिच्या बॉयफ्रेंडले राज कुशवाहाले लक्षात आली असत, त्यानं फोन केला असेल सोनमले का सोनम आपलं जे काय आहे भांडं आता ते पितळ उघडं पडलेलं आहे, त्यामुळे तू आता प्लान बी साठी तयार राहा. बहुतेक पोट्टीनं बी MP ची तयारी केलेली दिसते मला, कारण प्लान बी तिचा बी होता तयार. तिनं बिलकुल मग ते बिहारवरून बिलकुल ट्रेन पकडून इकडं मध्य प्रदेशमध्ये आली गाजीपूरले. आणि तिथं एका धाब्यावर येऊन तिनं फोन केला. तिच्या भाव आले आणि ती बिलकुल पोलिसांसमोर सरेंडर केलं. आणि आता ते म्हणते का मला काहीच आठवत नाही म्हणते, आणि कसं झालं काय झालं मी बेहोश होते मला काहीच नाही आठवत म्हणते. पण तिने हे माहीत नाही का पोलिसानं सगळ्या केसचा पहिलेच उलगडा केलेला आहे, सगळ्यांना आपल्या तोंडात देता उघडलेले आहे, त्यामुळे केस सगळा सॉल्व देता झालेला आहे. ही गोष्ट तिला माहीत नाही. तर अशी एकंदरीत गोष्ट आहे. आता ह्या गोष्टीवर जर समजा MPSC मध्ये एखादा प्रश्न आला तर मला असं वाटतं का एवढ्या अभ्यासक्रमाच्या जोरावर तुम्ही त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देतं लिहिसाल. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या राजा सूर्यवंशीले त्याच्याच बायकोनं अरेंज मॅरेज होतं. बरं विशेष म्हणजे हे होतं अरेंज मॅरेज. कारण आता लव्ह मॅरेजनं ते हगवणेवाला जो काही मॅटर झाला आहे, लव्ह मॅरेज तर बदनाम झालंच आहे माय बहीण, या मॅटरनं अरेंज मॅरेज बी बदनाम होऊन टाकलेला आहे. पूर्ण विषय गंभीर करून टाकलेला आहे. कारण आता माझ्या जे मित्र होते जे लग्न होणार होते तर ते बी आता टेन्शनमध्ये आले की माय बहीण आपली बायको जर अशी निघली तर आता लग्न करू का नको असा प्रश्न त्याला पडला आहे. तर मला या सोनमसारख्या पोरींना फक्त या माध्यमातून एवढंच गोष्ट सांगायची आहे का तुमचं जर समजा एखाद्या उंदीर तोंड्यावर प्रेम असन तर त्याच्यासोबत तुम्ही पळून जा ना. का तुम्ही अशी करायची ते तिकडं तुम्ही करा. तुम्ही या राजासोबत लग्न करून राहिले, नंतर तुम्ही याचा मर्डर करून राहिले, हत्या करून राहिले, त्या बिचाऱ्याची फॅमिली डिस्टर्ब झाली, त्याची जी जिंदगी तुम्ही न डिस्टर्ब करून टाकली तिथं. तुम्हाला हक्क कोण दिला? अरे नाही, तुम्हाला समजा त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, दुसऱ्यावर तुमचं प्रेम होतं उंदीर तोंड्यावर, तर याच्यासोबत जा. का अशी करायची तिकडं करा. तिथं तुम्ही हिंमत दाखवली नाही. तुमची हिंमत कुठं दिसली? ह्याची मर्डर करण्यामध्ये तुमची बिलकुल हिंमत दिसली का प्लॅनिंग बिलकुल एवढं. अरे नाही तर लग्नानंतर यायला सांगायचं होतं का भाऊ मला पटवून नाही राहिलं असं आहे जांगडगुत्ता आहे.
तर जा पळून तिथून, नाही तर त्याला सांगून करा, काशी करा, पण तुम्ही डायरेक्ट मर्डर करून राहिल्या. एवढी हिंमत तुमच्या येते कुठून? हा उंदीर तोंड्या राज कुशवा फुकलं तर मायबीन पादलं तर जायचा उडून हा. आणि हा बी मर्डरची प्लॅनिंग करून राहिला. मला समजून नाही राहिलं, मर्डर म्हणजे का चेष्टा वाटते का? लोकायले फाटत नाही का तुमची? मायबीन माझ्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट माय क्लिअर आहे, तरी सिग्नलवर जर एखादा ट्रॅफिकवाला मला दिसला पोलीस तर माय फाटून हातात येते. आणि हे मर्डर करून राहिले बिलकुल प्लॅनिंग शातीर दिमाग लावून, त्याची फाटूनच नाही राहिली. म्हणजे कायद्याला हलक्यात घेऊन राहिले, न्यायव्यवस्थेला हलक्यात घेऊन राहिले का नेमकं? आणि ज्या गोष्टीला तुम्ही प्रेम म्हणून राहिले ते मुळात ते प्रेम नाहीच आहे, ते तो आहे फालतूपणा. पण ह्या फालतूपणा बंद करा. अशा कोणाच्या जिंदग्या बर्बाद करण्याचा हक्क तुम्हाला तिथं दिलेला नाही आहे. आणि मी तर म्हणून ह्या 5 जणांले, म्हणजे ते 3 सुपारी किलर, ही त्याची बायको सोनम आणि तो उंदीर तोंड्या जो राज कुशवा आहे, तर त्याले म्हणजे डायरेक्ट फाशीच झाली पाहिजे, कारण मर्डर केला आहे त्यानं. ठीक आहे, मग हे फाशीची शिक्षा लवकरात लवकर तिथं दिली पाहिजे. म्हणजे बाकीचे असे जर कोणी समजा विचार करत असाल तर ते थोडेसे ध्यानावर येतील. नाही तर मग त्याच्यातूनही तुम्ही कायद्यातून पळवाटा बिळवाटा जे जर समजा देत असतील आणि पुरावेन गिरावेन ठोसन असन तसन अद्रक लसूण पेस्ट, तर मग भाऊ सगळं जायचं वेस्ट. त्यामुळे ते वेस्ट जर जावं असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर मग तुमच्या हिशोबाने चालू द्या. आणि जर समजा सामान्य नागरिकांच्या हिशोबाने जर समजा वाटत असेल की चांगलं व्हावं, तर मग या केसचा निकाल लवकरात लवकर लावा आणि त्याला फासावर लटकवून टाका. ठीक आहे. आणि हे प्रेम नावाच्या गोष्टीले बदनाम करू नका. हे फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा लवकरात लवकर बंद झालाच पाहिजे. आता जेले ही गोष्ट माहीत नव्हती, तेली गोष्ट ही माहीत झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर समजा त्या सोनमले किंवा त्या उंदीर तोंड्याले जर समजा शिवे द्यायचे असतील तर सोनम लिहा आणि किंवा मग उंदीर तोंड्या लिहा. आणि तुमच्या मनात जे शिवी येते ते शिवी आपल्या कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त लिहा. म्हणजे सोनम डॅश तुमची जी शिवी आहे ती शिवी तिथं लिहा. कारण मी तुम्हाला सांगितलं आहेस का मला बी शिवी द्यावं वाटून राहिली, पण मी शिवी देऊ शकत नाही, कारण आपलं चॅनल फॅमिलीवालं चॅनल आहे. माई फॅमिली पाहिजे, तुमचीही पाहिजे. आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि ह्या प्रेमाभिमाच्या असल्या फालतूपणामध्ये चक्करमध्ये पडू नका राजेहो. जिंदगीवर फोकस करा, करिअरवर फोकस करा, चांगल्या गोष्टी करा. ठीक आहे. बाकी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. आणि पाऊस वादळ वारा चालू आहे, त्यामुळे थोडंसं जपून राहा. ठीक आहे. धन्यवाद.